माहिती संध्याच्या आपण कार्यक्रम पाहता याच विषयावर हेमंत टकले, उत्तमराव तांबे, ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आपल्यासोबत आहेत. विक्रम गोखले, एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आणि तो म्हणजे एकटेपणाची समस्या वृद्धांच्या समोरची या पिढीमध्ये सर्वात जास्त आहे. हो, त्याचं कारण असं आहे, मला वाटतं की ज्या तऱ्हेची समाज व्यवस्था आज आपल्या समोर दिसते आहे त्यामध्ये पैसा हेच एक ध्येय. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला विक्रमजींचा आवाज ऐकू येत नाहीये. त्यांच्याकडे क्षणभरात मी जाणार आहे टेक्निकल प्रॉब्लेम होता क्षणी. परंतु मी पुढचा प्रश्न घेऊन मी जातोय हेमंत टकले यांच्याकडे. हेमंत टकले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे पोलीस संवेदनशीलतेने पाहतात असं आपल्याला वाटतं का? मला वाटतं त्याच्यामध्ये हळूहळू फरक पडतोय. कारण जी एक मानसिकता त्या पोलीस दलामध्ये निर्माण व्हायला पाहिजे त्याचं नेतृत्व कोणीतरी करायला लागतं. मागे एकदा मी दिल्लीच्या एका पोलिसाबद्दल लिहिलं होतं एका मासिकामध्ये. मोहल्ला पोलीस, तो मित्र असतो ज्येष्ठांचा, त्यांनी सगळ्यांची माहिती ठेवायची. अशा एका पोलिसाची ती केस होती. एका 90 वर्षाच्या बाईकडे तो रेग्युलर जायचा. पहिल्यापासून ती त्याला घरात घ्यायला तयार नव्हती, पण हळूहळू तिच्याशी मैत्री केल्यावर ती एकटी राहत असणारा तो तिला नातवाच्या जागी वाटू लागला. 2 वर्षात त्याची बदली झाली. ती बदली का झाली म्हणून या बाईला प्रश्न पडला आणि ती म्हणली, कोणी केली तुझी बदली? ती म्हणे, आयुक्तांनी केली दिल्लीच्या. कोण आहेत आयुक्त? म्हणे. कुठलाही आधार नसलेली ही 90 वर्षाची बाई आयुक्तालयाच्या ऑफिसमध्ये गेली आणि धरणं धरून बसली आणि कुठल्याही वशिल्याशिवाय एका कॉन्स्टेबलची बदली रद्द झाली, कारण तो तिच्या घरातला भाग झाला होता. इतकं पोलिसांचं सहकार्य त्याच्यामध्ये मिळू शकतं. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ही सुरुवात स्वतः गृहमंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर, अगदी कॉन्स्टेबलपासून तर कमिशनरपर्यंत प्रत्येकाने दर महिन्यात किती वृद्ध नागरिकांना भेट द्यायची त्याचं वेळापत्रक ठेवले. आपल्याकडे विक्रम गोखले यांच्याशी संपर्क पुन्हा झालाय. विक्रमजी, आपण सांगत होतात ही पिढी जास्त एकाकी स्वतःला महसूस करते का? होय, माझ्या मते आजची वृद्ध पिढी ही अधिकाधिक एकटी होत गेलेली आहे, मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा. त्याचं कारण मी तुम्हाला ऐकू येते का मी काय बोलतो? हो हो, अगदी अगदी व्यवस्थित ऐकू येते सर. या सगळ्याच्या मुळाशी जेव्हा जाऊन विचार आपण करतो त्यावेळेला पहिल्यांदा असं डोक्यात येतं आणि जी सत्य परिस्थिती आहे की आज पैसा हे दैवत झालेलं आहे सगळ्या जगाचं. आणि त्यामुळे आपण कित्येक वेळेला बातम्या वाचतो की आईचा खून केला पैशासाठी मुलांनी, त्याला पैसे पाहिजे होते दारू प्यायला, किंवा बापाच्या प्रॉपर्टी करता बापाचा खून केला मुलांनी. अशा अनेक गोष्टी, अनेक घटना आपण पाहतो. कित्येक वेळेला असंही होतं की अधिक पैसा मिळवण्याकरता किंवा या ठिकाणी आपल्याला जी काही संधी उपलब्ध आहे त्यापेक्षा अधिक चांगली संधी उपलब्ध होईल म्हणून मुलं परदेशी जातात, एका विशिष्ट समाजातली किंवा आता बहुतेक सगळ्याच समाजातली. अशा वेळेला ती जे वृद्ध पती पत्नी आहेत ते इथे असतात. कधी कधी एकटाच कोणीतरी वृद्ध राहतो, एक पत्नी किंवा पती, म्हणजे आई किंवा वडील. आणि मग अशा वेळेला एकटेपण हे भयानक आहे याची जाणीव होते. मला असं वाटतं की साधारण 50 नंतर प्रत्येक वृद्धांनी, खरं म्हणजे प्रत्येक तरुणांनी सुद्धा 50 नंतर आपण एकटेच इथे आलो आणि आपण एकटेच जाणार आहोत, ही जी फिलॉसॉफी आहे आपल्या देशातली, संस्कृतीतली, त्याच्याकडे जरा जाणीवपूर्वक त्याबद्दल विचार करून त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याचं वाईट वाटून घेता कामा नये. एक मात्र अत्यंत आवश्यक गोष्ट की सामाजिक सुरक्षा हा जो भाग आहे, जो परदेशातून आपण पाहतो त्याबद्दल कौतुकाने बोलतो. परदेशातल्या वृद्ध जोडप्यावरती जर मुलांनी, सुनेनी किंवा मुलींनी, जावयानी केलेला अत्याचार पण पाहू शकत नाही, त्याबद्दलचे आपण सिनेमे पाहतो, इथेही पाहतो, त्याबद्दल आपण चर्चा करतो. परंतु आपण आपल्या घरात काय करतो नेमकेपणाने
हे आपल्या मनाशी विचारून पाहायला पाहिजे. वाह. प्रत्येक तरुण पिढीनी आणि प्रत्येक वृद्ध जोडप्यानी सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्यामुळे आपण आपल्या ह्या आता ज्या काही गोष्टी आहेत, आपले विचार आहेत, आपलं व्यक्तिमत्व आहे, हे आपण कुठे लादायचं तसंच कंटिन्यू केलेलं आहे का? तसं केलेलं असेल तर आज त्यांची जगं वेगळी आहेत. तेव्हा आपण त्यांच्यामध्ये आता आपण पडू नये. आपण विचारल्याशिवाय आपण यामध्ये सहभाग घेऊ नये आणि शक्यतो यापासून दूर राहावं, निर्णय प्रक्रियेपासून दूर राहावं. म्हणजे मला असं वाटतं की हा जो एक अबोल संघर्ष आहे, पण तो संघर्षच आहे, तर तो कदाचित कमी होईल, तो नाहीसा होईल असं मी कधीच म्हणणार नाही. मी माझ्या घरामध्ये जे वृद्ध होते त्यांना मी माझी मुलं समजत होतो, माझी बाळ समजत होतो. माझ्या 98 वर्षाच्या आजीला मी नेहमी सांगायचो की अगं तुला पाहिजे तेवढे दिवस तू जग, तुला पाहिजे तेवढे दिवस तू जग. आणि माझ्याकडे असं कधी सकाळी उठल्यानंतर असं केविलवाणं पाहायचं नाही की मला किती तुझं करावं लागते. तू होतीस म्हणून माझा बाप होता, म्हणजे आहे, आणि माझा बाप आहे म्हणून मी आहे. त्यामुळे तुम्ही आता माझी मुलं आहात. तर माझी सगळ्यात मोठी मुलगी जगातली म्हणजे माझी आजी, नंतर माझे वडील, ते 87-88 वर्ष गेले तेव्हा मी त्याला अरे तुरच करायचो माझ्या बाबाला. माझी त्याच्यानंतरची मुलगी म्हणजे माझी आई, तिलाही मी सांगितलं की तुझा जो देव आहे त्याला सांग की माझा मुलगा जेव्हा इथे असेल आणि मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवेन तेव्हा मला तू घेऊन जा. तसं त्यांनी केलं नाही, तो वेगळा भाग. परंतु मी या तिघांनाही अशा तऱ्हेने वागवलं. मी माझ्या आत्मिक समाधान आहे काय की ही सगळी मंडळी होती म्हणून आम्ही आहोत, दुसरं काहीही नाही. केव्हा तरी आम्हीही असे वृद्ध होणार आहोत आणि आम्हीही आमच्या मुलांच्याकडून कदाचित काही अपेक्षा ठेवू, मी ठेवणार नाहीये. तेव्हा अपेक्षा न ठेवणं हा सुद्धा हे शिकण्याचा एक भाग आहे. आपण अपेक्षा न ठेवता जर आपल्याला काही मिळालं आपल्या मुलांकडून प्रेम, तर ते अधिक सुखावं होईल असं मला वाटतं. दुसरं अत्यंत महत्वाचं की जेव्हा तुमच्याकडे तुम्ही वृद्ध असताना पैसा असतो तेव्हा तुम्हाला अधिक धोका असतो असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही शांतपणे विचार करून ज्याचं त्याला देऊन टाका, पण समोरचं जेवणाचं ताट द्यावं पण बसायचं पाठ देऊ नये हे म्हणतात, तेवढंही लक्षात ठेवा. अगदी बरोबर आहे. जेवणाचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. नेमकी वृद्धांनी कायदेशीर काय काळजी घ्यावी आणि त्याहीपेक्षा सुद्धा स्वतंत्र घटक म्हणून शासनाकडे आपल्या काय मागण्या आहेत, या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करणार एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय भिवभीती संध्या छाया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.